नमस्कार गाईज. तर सकाळी लवकर उठलो पण व्लॉग चालू करायला जमला नाही. गाडी चालवते तर व्लॉग जास्त करता पण नाही येणार. जिथे इथं थांबू तिथं व्लॉग बनवू. तर तुम्हाला विषय चांगला नाही. तर विषय आज कसा आहे, तर आम्ही 3 गाड्या घेऊन चाललोय कृष्णेश्वर वशी परली वैजनाथ आणि बराच काही बी आहे ते आपण बघू. तर ही बघा, ही आपली गाडी, ही पप्याची गाडी आणि ती तिकडं स्कॉर्पिओ दिसतंय, मोठ्या मामाची गाडी. तर 3 गाड्या घेऊन आम्ही चाललोय. तर चला होऊ दे घरचं. गाडी बिडी फुल पॅक आहे. काय सांगू आता, रात्री लाईट गेली ती झोपून नाही झाली. कलू सुटून निघलो. आता काय करायचं, आता बघा मस्त हारबीर घातलाय. चला गाईस निघतो आता. तर गाईस आता कसारा घाट क्रॉस केला आणि आता थांबलो जरासा. ड्रेस घेतलाय आम्ही. तर काय आता सांगू, कसा व्लॉग बनवू. गाडी चालवतोय बघा, गाडी बघा कशी खोलून ठेवली. जरा गाडीला रेस दिलाय आम्ही. ही बघा रुचा, यो आमचा गुड्ड्या. काय गाईस थांबलो आता, बघू प्रयत्न करीन 4-5 व्हिडिओ घालायचा. आता इथून डायरेक्ट घोटीला जायचं आहे. घोटीवरून समृद्धी महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून 181 किलोमीटर आहे. मग डायरेक्ट कृष्णेश्वर. बघा आमचं घरी. चला मार्ग होता समृद्धी महामार्ग. एकदम सुसाट 120 ची स्पीड, म्हणजे इथं लिमिट आहे हो 120 ची. बॅकग्राऊंड नॉइज इग्नोर करा गाईस. एकदम सुसाट झणझणीत. गाईस हे काय यार, खड्डे समृद्धी महामार्गावर. आता समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप आहे, तिथं रेस्ट एरिया आहे, तिथेशी थांबलोय आम्ही. गाडी लावली. आता थोडा खानापिना. तसा गाडी चालवतच 5-6 घास मारलं, भूक लागलेली. आता बघू इथं थोडासा फ्रेश हो आणि खाऊन घेऊ, पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊ. रोड खतरनाक आहे भाई, हवा चेक करायला लागेल एकदा, कारण कॉन्क्रीटचा रोड आहे तर बरा हवा बिवा चढली असेल जास्त. बघू चेक करूया. काय चिंट पाका डमडम. बघा काय झाला रे याला छगडेवाला. बघा भाकरी गावचा कार्यक्रम चाललाय. गाईज हॅलो गाईज बोलायला बघा, आमचा गोलू एकटाच निघलाय. बघा गोलू शायनिंग बघा कशी मारते. बघा शायनिंग बघा कशी मारते, असली शायनिंग मारते. मृणाल भाकर नाही खाली ना, बर्गर पाहिजे. इथं नाही भेटणार. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे. तर आता आम्ही विमान लँड केलंय कृष्णेश्वर मध्ये. आता लाईनीमध्ये राहिलो. पक्की मोठी लाईन आहे, पक्की मोठी. मला वाटतं 2-2.5 तास जातील. आम्ही लाईनीत राहिलोय. मी पटक्यान चेंज केला गाडी, लगेच शर्ट घातला. खालची पॅन्ट टाकू नाही शकत, ती मॅच नाही होत. आता पटकन तयारी करून पटकन लाईनीत आलोय. बघू आता लाईन चावी आणली. बघूया आता कसं दर्शन वगैरे होत आहे. बाकी काय 6 वाजता निघलेलो, 1 वाजता पोचलो. थांबत थोडा चिल. मम्मम बोले बोल आवाज बसेल. आता दर्शन झालं फायनली. बघा मंदिर. जास्त व्हिडिओ काढून नाही देतं, काढल्या नाही. आम्ही फोटोशूट मारला मस्त. लई टाइम लागला दर्शनाला, मस्त झालं दर्शन. तर आता चाललोय, तर बाहेर चाललोय. बघू काय करायचंय. चला बाय. गाईस दर्शन वगैरे गेला आता आणि फायनली ट्रॅफिकमधून निघालो. भद्रा मारुतीला जाणार होतो पण लई ट्रॅफिक होती, लई म्हणजे लई. तर तो आता स्किप करून थोडा पुढे आलो. इथं मस्त पैकी लई भारी मंदिर आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवते, थांबा. आता 4 वाजता 5, 6, 7, 8
निघालोय परली वैजनाथला. दमलो. तर परली वैजनाथ 280 किलोमीटर आहे. 280 किलोमीटर 350 किलोमीटर ऑलरेडी प्रवास झाला आहे. आता अजून 280 करायचं आहे. बघूया. आईच तुम्ही बघू शकता लय लवकर उठलोय का आईच. डोळं लाल झालं अजून झोप नाही झाली माझी. आत्ता किती वाजलं माहिती आहे का? 4:15 वाजलं. 4:15 वाजता रेडी व्हिडिओ होऊन डायरेक्ट दर्शनाला. का तर यांना वाटलं 4:30 वाजता आरती असतं. पुन्हा आरती 3 वाजताच झाली. मोये मोये चला आता उठलं तर दर्शन तरी जेवूया. अरे काय नीट झोपून 12 वाजता झोपलोय. जाऊ दे आता काय. चला दर्शन घेऊ. भारी दर्शन झाला. जवळजवळ 15-20 मिनटं घाबरत होतो. मस्त दर्शन वगैरे झालं. आता मंदिर परिसरात आहे थोडा बाहेर. बघू शकतो कसं वातावरण आहे. मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. काढू शकलो असतो पण अलाउड नाही म्हणून काढली नाही. तर बाकी परिसर बघा का तर तुम्ही नक्की या. मग तुम्ही आल्यावर तुम्ही स्वतः बघा. काय सगळंच मी दाखवलं मग तुम्ही घराबसूनच बघशू मग काय पाहिजे. यावाला पाहिजे नाही का. चला काय शिव बघा आमचा मृणाल स्माईल काय का फोटो करतोय. काही मस्त वाटलं आज दर्शन करून. तुम्ही पण या. परली आपका होगा कि नहीं अभिषेक? रिसिप्ट नहीं ये करने का उधर रिसिप्ट ये करके ले ना. लाईनी बघा कधी असतं. हे बघा हे बघा एवढ्या लाईनी वाचून गेलोय. आमची मम्मीच बघा. आमची मम्मी 1 वाजता उठली. 2 वाजता झोपलेली. 1 वाजता उठली आणि दर्शनाला आली ना मम्मी. बरोबर ना. आईच आता चाललो आहे गणपतीच्या मंदिरात. इथं गणपतीचा मोठा मंदिर आहे. तर बघूया आता तिथं जाऊया. मार्कामूस गेला नसेल कारण त्याला माहिती नाही. बघा झाला काय फायदा झाला लवकर येऊन. चला तर काय आता योगेश्वरी शक्तीपीठला आलो. इथं आंबेजोगाई गावात. तर आता योगेश्वरी मंदिरमध्ये आलो. आता पोचलोय. आता आम्ही शनी शिंगणापूरला. हे बघा घेतलाय चाललोय. ही बघा ही यांची गाडी जरा हरवलेली तर आता भेटले झाले. योगाने मामा भेटले एकत्र दर्शन गेलेली आम्हाला. हा मामासा टाकून गेलती भाच्याला. पण आता योगाने हो. तर चला दर्शन घेऊ. तिथची खाली आहे स्वयंभू मंदिर आहे. तिथे मातेचं स्वयंभू मंदिर त्यांना दाखवते तुम्हाला. A few moments later. गाईज म्हणून आठवं पण नाही लास्टचा ब्लॉग कधी चालू केलं तर मी. तर शनी शिंगणापूर वर्षी आम्ही पोचलो आहे शिर्डीला. रात्री पोचलो.
म्हणजे रात्री म्हणजे 6 वाजता पोचलो आणि रूम वगैरे घेतले. बाहेर रूम भेटले, रूम घेतले, काहीतरी खायला गेलो बाहेर. मस्त बिर्याणी, व्हेज बिर्याणी खाली. आलो आणि रूमवर डायरेक्ट झोपलो. तर आता उठलो 7 वाजता. तर त्या आंघोळ बिंगोळ झाली. हे बघा आमचा टेंगे टेंगे बघा. आता प्लॅन चालला आहे अजून 2 दिवस आहेत आपल्याकडं. तर आपण जाऊया त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर 190 किलोमीटर आहे, पण जवळजवळ 5 तास दाखवतात कारण रस्ता चांगला नाही आहे. तर एखाद वेळेस जाऊन जर तिथं खूप गर्दी असते तर लवकर दर्शन जर भेटला तर दर्शन करून घरी निघू, नाही तर मग वस्तीला राहू. पुढचे दिवस सकाळी दर्शन करू, नंतर घरी निघू. बघू कसा का होतं. हॅलो गाईज, बोल बोल. आता कुठे चाललोय? त्र्यंबकेश्वरला. आता मी थांबलोय. बोल. नाश्ता करायला. आणि तू काय खाशील? चिवडा नाही रे. काय खाशील? इथे वडापाव आहे, मिसळ आहे, अजून काय काय आहे. तू काय खाणार? काय? माझी गाडी खाशील? वेड्या, तुम्ही गाडी चालवलीस ना? मी दमलेलो ना, तुम्ही गाडी चालवलीस ना? काय आणू? तुला खेळणं पाहिजे? हा, मला काय दिसेल? मला काय दिसेल सांग. दे मग. कुठं आहे चॉकलेट? हा, कुठं आहे सांग ती. हे बघ इथं उभा राहा, मी खेळणं घेऊन येते. गाईज मी खेळणं घेऊन येते, याचा वेट करा. हा, तू नको येऊ, तू थांब, मी हाणते. अरे तर गाईज जसं तुम्ही ऐकलेलं, आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललेलो. तर प्लॅन तर चालतं. आपण नाशिकमध्ये घुसलो, म्हणजे घुसायचा नव्हता, त्याचे नाशिकचे बाहेरचे जे रोड दाखवत होता तिथून जायचा प्लॅन होता. पण ती टर्न आमची चुकली आणि आम्ही नाशिक सिटीच्या आतमध्ये आलो. तर आतमधून पण रस्ता होता, पण तिथं मी बोर्ड वाचला वनी. तर असंच मम्मीला विचारलं वनीला काय आहे, तर मम्मीने सांगला सप्तशृंगी आहे, चांगलं आहे. तर मी बोललो जायचं का? तर बोलतो बघा. मी बोललो बघा तुमच्या आहे, मला जायचं असेल तर सांगा कसं आहे. आता आलो ना तेवढ्याला, तर मग त्याला विचार आणि लगेच निघलो. तिकडची टर्न मारली. आता चाललो आहे वनीला. वनीशी मग त्र्यंबकेश्वरला जाऊ. मग त्र्यंबकेश्वरला वस्ती करू, सकाळी दर्शन करू, मग घरी जाऊ. दिस इज द परफेक्ट प्लॅन. आता मधीन काय परत दिसला परत जाऊ पण शकतो, काय भरोसा नाही आमचा. याच्या नसतं मजा आहे. गाड बघलं शो घाटचरूनशी आम्ही आलो आहे आता वनीला. आता वरती चाललो, चालत जाऊ नाही शकत बोलतं, दमतोन बोलतं. आपण गेलो असतो, आपला काही विषय नाही. तर काय आता काढलं मग रोपवेचं तिकीट. आता रोपवेने चाललं. चालत झालं गाईस उन्हान फिरून फिरून. चला आता रोपवे मध्ये बसलोय. आणि रोपवे नाही बोलू शकता, ती ट्रेनच आहे एक प्रकारे. बघा एसी बीसी आहे, एसी चालत नाही, गरम होत आहे. ही बघा आमची पब्लिक. गोलू हाय बोल. गोलू हाय करते काय. व्ह्यू बघा व्ह्यू. बस बस बघा आईस ट्रेन उतरते एकीकडे चढते.
दिस इज द स्ट्रॅटेजी. बोलो हे बोलो वरती का इथं? बाहेरचा व्ह्यू बघा. देवलाचं काम चालू आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि तिकडे आपली गाडी लागलेली आहे. तेवढं लांब चालू. आता दर्शन झालं. आता परत रोपवेशी खाली चाललं. मंदिर बघा असला भारी आहे. अजून त्याचं काम चालू आहे रेनोव्हेशनचा. चालाकालाही भारी आहे. एक नंबर. दर्शन पण एक नंबर झाला. कदाचित पुढच्या जेव्हा काम होईल तेव्हा एवढा भारी दर्शन भेटणार नाही, कारण गर्दी पण असेल आणि फोटो वगैरे खूप स्ट्रिक्ट होईल नंतर. आता मस्तपैकी फोटो काढला आम्ही. प्रसाद घेतला 10 रुपयाचा एक लाडू. तुम्हाला पण पाहिजे असतील तर कमेंट करा. खास तुमच्यासाठी जाऊन मी घेऊन येईन. तुम्हाला असं वाटत असेल तर मी पुढं स्कॅनर पण देते. माझ्यावर पैसे टाका लगेच. चला आता आपण पार्किंगकडे जाऊ. तिथं आपली गाडी आहे. माझा तोबर दाखव नाही, कारण लय काला दिसलं. काही लय म्हणजे लय काला झालो आहे. तेलकट पण झालं आहे. तोंड धुवायला काय आता. फेसवॉश पण गायब झालं. काय दिवसच वाईट चालू आहे. चला वातावरण बघा. वातावरण वेदर क्लायमॅट ढग बघू शकता. कसलं सिनरी आहे. आता वणीचा डोंगर आहे. ते रस्त्यानं आम्ही थोडं थांबलो. 1-2 फोटो मारू मस्तपैकी झणझणीत फोटो मारू आणि स्टोरी टाकू आणि परत जाऊ त्र्यंबकेश्वराला. चला फोटो मारते. लाईक करा गाईज, फॉलो करा इंस्टाग्रामला. सबस्क्राईब पण करा. कसं आहे इंस्टाग्रामला लाईव्ह अपडेट भेटतात ना. इथं कसं आपण लेट थोडा ब्लॉग टाईम लागतो. बघा व्ह्यू बघा. त्र्यंबकेश्वरला आलो. दर्शन किती मिनिटात झालं असेल? फक्त 1 तासात. कसा झाला असेल म्हणजे 1 तास तर लाईनीतच होतो. ते दरवाजा बंद होतो. ते शेवटी कंटाळलेलो. पोरांना झोपलती म्हणून आम्ही त्यांना घेऊन बाहेर एक्झिट मारणार होतो. वाजलं ना आता 9. एक्झिट का मारणार होतो कारण पोरा वैतागलेली. त्यांना जाऊन झोपायचं होता. तर आम्ही एक्झिट शोधत त्यांची तरी लाईनीन आलो. ते लाईनींशी आम्ही वरती चढलो आणि आमचं 15 मिनिटांनी दर्शन झालं. हे बघा फक्त हे पोरांची मुलं. हे बघा एक पोऱ्या, ही 2 पोरा. यांची मुलं आम्हाला दर्शन भेटलं आहे. चला आता गाडीन चला झोपा गप. चला गाईच. आमची सगळी मंडळी लाईनी नाही. त्यांना अजून 4 तास लागतील. आम्ही जाऊन झोपतून. चला त्याचा हात धरलाय. इच्छा आहे ना वाटतं एक्झिट. चला तर गाईज मम्मी संचं पण दर्शन झाला लगेच. तरी टाईम लागला पण झाला. तर आम्ही झोपायची तयारी नव्हतो. कुणी आली लगेच तर आम्ही निघलो लगेच. तर रात्रीचे 1 वाजलं. आम्ही घरी चाललो आहे. गाड्या जरा एक मस्तपैकी एनर्जी ड्रिंक मारताय ना घरी. 4 वाजेपर्यंत पोचू. बघू कसं काय होतं. गाईज फायनली CNG बॉम्ब भेटला आहे. CNG भरली. आता डायरेक्ट घरी जाऊ. इगतपुरीमध्ये आता कसारा घाट लागेल. कसारा घाटोशी ठाणेवशी घरी. आता काय गाडी चालवते. आता काय दाखवलं मला. बघा गोलू झोपलाय आमचा. मस्त आराम के साथ झोपलाय. दादा CNG वाजवे. चलो गाईज. हॅलो गाईज. मम्मी सांगते पिशव्या आताच करायला लागतील. मम्मी पिशव्या तुला पाहिजे तर तू काढ, नाहीतर ठेव. मी जाऊन झोपणार आहे. मी पण नाही. तर काहीच आता वाजलं 4 आणि आता आम्ही पोचलोय बेलापूरला. तर आमची दुसरी गाडी आपल्या एरियाने येऊन गांगरली. आवरीसत नाही गांगरली. तर आता येताना ते 5 मिनिटांनी येतील. मग घरात जाऊ मस्त झोपू. ना मम्मी पिशव्या आवणार आहे गाडींशी. ना पप्पा गाडी धुवून ठेवणार आहेत. पप्पा झोपले. मम्मी काय बोलायचं आहे
गोलू बघा आमचं झोपलंय. मम्मीने मस्त झोप करली. असली रे झोप अरे काढली. बस मी आरशांशी बघतो मम्मी जागी आहे काय. हे किती उशीर जागी होतो सांग. हो माहिती आहे म्हणा. अरे मी नंतर बघते तुम्ही तिघा पण झोपली हो. कालवा बिलवा आला ना चलो गाईस. सगळं आला तेव्हा बोललो आता चल